भाजपच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करून विरोधकांना थेट शिंगावर घेणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला भाजपकडनं हिमाचलच्या मंडीतनं उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईचा पीओके असा उल्लेख असो, स्वातंत्र्यावरनं वादग्रस्त विधान असो आणि थेट उद्धव ठाकरेंशी पंगा असो, या ना अनेक प्रकरणामुळे कंगना अनेकदा चर्चेत राहिली आहे. आता याच कंगनाला भाजपने उमेदवारी दिली आहे. मात्र कंगनाला भाजपने उमेदवारी का दिली असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. त्याचंच उत्तर या व्हिडिओमधनं जाणून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी श्रीकांत खानवे. तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. वादग्रस्त विधानं, भाजपच्या धोरणांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे असलेला पाठिंबा यामुळे कंगना राजकारणात येण्याच्या चर्चांनी जोर धरण्यास सुरुवात केली. अखेर हिमाचलच्या मंडी मतदारसंघातनं तिला उमेदवारी मिळाली आहे. मंडी मतदारसंघातनं दिलेल्या उमेदवारीमुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कंगनाने आत्तापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. तिच्या भूमिकांमुळे अनेक पुरस्कारांनी देखील तिला गौरवण्यात आलंय. मात्र ती करत असलेल्या विधानांमुळे तिला पंगा गर्ल म्हणून देखील ओळखलं जाऊ लागलं. मध्यंतरी कंगनाच्या मुंबईतील घरावर भीमसेने कारवाई केली. यावेळी तिने ते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चॅलेंजेस करून टाकलं. कंगनाच्या मुंबईबाबत केलेल्या विधानानंतरच तिच्या मुंबईतील घरावर भीमसेने कारवाई केली असा आरोप तिने केला. आता घरावर कारवाई झाली त्यानंतर कंगना बॅकफूटवर जाईल आणि ती माघार घेईल असं वाटू लागलं. मात्र माघार घेईल ती कंगना कसली? घरावर झालेल्या कारवाईनंतर कंगना आणखीनच आक्रमक झाली. तिने एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं, उद्धव ठाकरे, आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा, ये वक्त का पहिया है, याद रखना, असा इशारा देत तिने थेट चॅलेंजेस देऊन टाकलं होतं. उद्धव ठाकरे, तुझे क्या लगता है कि तूने फिल्म माफिया के साथ मिलके मेरा घर तोड़ के मुझसे बहुत बड़ा बदला लिया है? आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा, ये वक्त का पहिया है, याद रखना. कंगनाच्या घरावरील कारवाईनंतर एकीकडनं तिला बॉलिवूडसह अनेक क्षेत्रातनं पाठिंबा देण्याची संख्या वाढतच गेली, तर अनेक स्तरावरनं तिच्यावर टीकेची झोड उठत गेली. कंगनाच्या घरावर कारवाईचं प्रकरण सुरू असतानाच 21 जून 2021 दिवस उजाडला. याच दिवशी एकनाथ शिंदेंनी बंड पुकारत शिवसेनेला सुरुंग लावला आणि शिवसेनेचे 2 गट झाले. या बंडखोरीनंतर सर्वांना आठवण झाली ती कंगनाची आणि कंगनाने उद्धव ठाकरेंना दिलेल्या चॅलेंजची. कंगनाने उद्धव ठाकरेंना तुमचा अहंकार तुटेल असं विधान केलं होतं. स्वातंत्र्याबाबत केलेल्या विधानांमुळे देखील कंगनावर टीका करण्यात आली. 1947 रोजी भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळालं होतं असं विधान तिने केलं होतं. तर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं असं विधान कंगनाने केलं होतं. आणि यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटलं होतं. तिच्या विधानानंतर कंगनाला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आणि तिला फैलावर घेत अनेकदा सुनावलं देखील. अभिनेता सुशांत सिंह प्रकरण, दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनावरही कंगनाने भाष्य केलं. शेतकरी आंदोलनादरम्यानही कंगना भाजपची बाजू घेत असल्याचं दिसून आलं. थेट भिडण्याच्या आणि विरोधकांना चितपट करण्याच्या गुणांमुळेच कंगनाचा पक्षाला फायदा होऊ शकतो ही बाब हेरत भाजपने तिला थेट उमेदवारीच दिली आहे. त्यामुळे आता मैदानाबाहेर राहून भिडणारी कंगना आता देशाच्या संसदेत विरोधकांवर तुटून पडल्यास आश्चर्य वाटायला नको. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.